जीवनामध्ये आपण कोणत्या संगतीला आहोत, कोणत्या पंक्तीला बसलेलो आहोत याला फार मोठी किंमत आहे. आज आपण संत पंढरीमध्ये डॉक्टर महाराजांच्या संगतीला आहोत आणि परिसाच्या संगतीला गेल्यानंतर काय होतं, किंकर साहेब, परिसाची संगत लाभल्यानंतर सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा धनाचे सावकार आहेत, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. देवा मला काही नको, फक्त डॉक्टर महाराजांसारख्या, गुरु महाराजांसारख्या संगतीचा लाभ, त्यांचा सहवास आपल्याला लाभो. चंदना परिते जिजवावा, सुगंध कीर्तीचा दरवळत राहावा. आणि म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे, सांडू संताचे मार्ग आडराने भरले जग, जगाच्या कल्याणा संताच्या होती, दे कष्टविती परोपकारे. गुरुराज महाराज धनाढ्या सावकार मोठा. साहेबांनी आता जे वर्णन केलं, ही महाराष्ट्र साधू संतांची भूमी. सावकार आहेत संत ज्ञानेश्वर माऊली, सावकार आहेत जगद्गुरु तुकोबाराय, सावकार आहेत नाथ महाराज, सावकार आहेत मिळोबाराय, सावकार आहेत आत्मनिर्भर गणपत बाबा, सावकार आहेत डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ. गुरुराज महाराज धनाढ्या सावकार मोठा. आनंद गावामध्ये दुकान मांडले, नाही कसला तोटा. जे पाहिजे ते मिळते, जे पाहिजे ते मिळते. आपण त्यांचा साठा, आपण त्यांचा साठा, ज्यांना पाहिजे माल तयानी आधी त्यांना गाठा. गुरु सखाराम म्हणे दुकानात सर्वांचाच वाटा. आणि म्हणून ही संत पंढरी कोणाची आहे? ही संत पंढरी आहे सर्व भावी भक्तांची. यारे यारे साग थोर, यासी भजती नारी नर, सकळासी येथे आहे अधिकार. आणि म्हणून हा भक्तीचा मळा फुलला, त्याचा मळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघी व्यापिली पंढरी. शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, हा भक्तीचा मळा. म्हणून सावताने केला मळा, विठ्ठला पायी घुमी लागला. हा डॉक्टर विकासानंद महाराजांचा मळा आहे, हा आपल्या सर्वांचा मळा आहे, हा भक्ती मार्गाचा सुंदर असा मळा आहे. म्हणून ही जी प्रसन्नता आहे, या चेहऱ्यावर जे तेज आहे, हे साधू संतांचे आशीर्वाद आहे. गुरु सखाराम म्हणे दुकानात सर्वांचाच वाटा. बाबू गंगाराम म्हणे परिमाल भरून यानंतर संत नमन. किंकर साहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांची अभंगवाणी गेलेली आहे, त्यांच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, कर्म धर्म ज्यांचा झाला नारायण. आता साहेबांनी वर्णन केलं, देव माझा देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा.
ही अवस्था या ठिकाणी आल्यानंतर साहेब होते. अक्षरशः शाळे येतात या ठिकाणी. संत पंढरी आल्यानंतर आदरणीय डॉक्टर महाराज सर्व भावी भक्त सलग तिसऱ्यांदा आपल्या सेवेची संधी या ठिकाणी ही अत्यंत सोन्याची संधी आहे. म्हणून संत नमन धन्य आत्मनानी संत, धन्य आत्मनानी संत समर्थ शिवशांत करी कृपा विठ्ठल पंत पंढरी क्षेत्र रावया, पंढरी क्षेत्र रावया, पंढरी क्षेत्र रावया, पंढरी क्षेत्र रावया, रावया हो क्षेत्र रावया, चंद्रभागा तीर्थ रावया, राजाजी नदी राजी, राजी रवजी रवराजी, हरी 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 हरी. कर्म सांगत असे माय, कर्म सांगत असे माय, बाळा नैवत घेऊन जाय तेव्हा नामदेव राय लावी मूर्ती सामना खावया. मूर्ती सांग खावया, 10 वर्षाचे नामदेव महाराज वडिलांच्या हातचा नैवेद्य खातो तेव्हा माझ्या हातचा सुद्धा नैवेद्य खावा लागल. साक्षात प्रगट व्हावं लागलं. मूर्तीला नैवेद्य गिळावा लागला साहेब. वय वर्ष 10. एवढी ताकद देवाला सुद्धा कीर्तनामध्ये येऊन वाळवंटामध्ये नाचावं लागलं. एवढा अधिकार फिरविले राहुळ जगामध्ये ख्याती. अख्खं मंदिर फिरलं औंढ्या नगरात. त्याचे पुढे महाराज अमृतसरला गुरु ग्रंथ साहेब शीख धर्मियांचा धर्मग्रंथ आणि आपल्या नामदेवरायांचे अभंग गुरु ग्रंथ साहेब मध्ये आहे. याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या मातीचा आणि महाराष्ट्राच्या संतांचा गौरव सगळ्या जगानं केला. अमृतसर गुरु ग्रंथ साहेब. काम सांगत असे माय, काम सांगत असे माय, बाळा नैवेद्य घेऊन जाय तेव्हा नामदेव नवी मूर्ती सामना खावया, मूर्ती सांग खावया, खावया वन खावया, वातावरण पोळ्या देवया, राजाजी नदी राजी, राजी रवजी रवराजी, हरी 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 हरी. रणमुखी वेदवाणी विठ्ठ चालवली ज्ञानी असे अवतारिक ज्ञानी. चला आळंदीला पावया, चला आळंदीला पावया, चला आळंदीला पावया, चला आळंदीला पावया, पावया हो चला पावया. बाबे तन मन धन व्हावं. राजाजी नदी राजी, राजी रवजी रवराजी, हरी 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 हरी. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटवला पुतळा. रेड्याच्या मुखामधून निर्जीव भिंत चालवली साहेब. पाठीवर मांडे भाजले. पैठणला शुद्धीपत्र आणायला गेले. तिथं ब्राह्मणांनी महाराजांना सांगितलं म्हणजे महाराज माऊली तुम्ही सांगता सर्वभूती देव आहे, याला पुरावा काय? पाऊस पडला होता साहेब आणि आकाश निरभ्र झालं. पुन्हा सूर्य दिसायला लागला, परंतु खाली पाणी साचलेलं होतं. माऊली प्रत्येक ब्रह्मवृंदाला घेऊन गेले त्या ग्रुपला आणि म्हणे तुम्हाला या पाण्यामध्ये काय दिसतंय? त्यांनी सांगितलं वर सूर्याचं प्रतिबिंब दिसतंय. दुसऱ्या डबक्यामध्ये घेऊन गेले, तिथं काय दिसतंय? तिथेही सांगितलं म्हणे सूर्याचं प्रतिबिंब दिसतंय. माऊलीने सांगितलं हे ब्रह्मवृंद हो, तुम्ही आम्ही सर्व पाण्याची डबकी आहोत आणि आपल्यामध्ये तो सूर्य आहे, आपण त्याचे अंश आहोत. वर आकाशामध्ये सूर्य एक आहे आणि आपल्याला त्याची प्रतिबिंब अनेक आहे. सृष्टिकर्ता ईश प्यारे एक हो तुम एक हो, रूप रखकर भी अनेक हो, एक हो तुम एक हो. मच्छ कच्छ वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी सज्जन होत हा अवतार आणि याच्याही पलीकडं 24 अवतार बाबांनी अभिमानीमध्ये वर्णन केलेलं आहे. साक्षांत देव पंढरी दिगंबर मूर्ती जड मुड तारिले हरिने तुरता तुरती
जेव्हा नव्हती चराचर तेव्हा पंढरी होती, झाले किती क युग न कळे कुणास गणती, पुंडलिकाने ठाई वाढवली पसरली कीर्ती, तेथे पंच महापातकी दर्शना तरती. म्हणून सज्जनो, आपण कोणत्या पंक्तीला आहोत याला फार मोठी किंमत आहे. म्हणून साधू संतांचा संघ हाच जीवनामध्ये सर्वात मोठा आयुष्यामधला लाभ आहे आणि तो महालाभ या संतभूमी होतो. आणि म्हणून ही संत पंढरी आहे साहेब. या भूमीला अनेक संतांचे पाय आहेत आणि याही पुढील काळात भविष्य काळात अनेक संत मंत देशभरातले जगभरातले साधू संत या ठिकाणी या भूमीवर येणार आहेत. एवढं महान असं वैभव, महान असं अधिष्ठान डॉक्टर महाराजांनी सर्व भक्तांसाठी आद्यगुरु शंकराचार्यांच्या आशीर्वादानं, सर्व देवाधिकांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हे उभारणीचं काम, हे ईश्वरी कार्य चाललेलं आहे. म्हणून ही अवतारी लीला आहे. या ठिकाणी पुढील 10 मिनिटं मी सेवा घेणार आहे. भाव भक्तीच्या भरात नाचवी करत, हरिनामाच्या दारात लागले पाणी वावया. देवानं सुद्धा 36 वर्ष पाणी वाहिलं नाथ महाराजांच्या घरी. आताच आपण भारुडा ऐकली, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही कळालं काळ बांधून नेईल. अनेक स्वरूपाची भारुड भागवत जगाच्या कल्याणासाठी ग्रंथ संपदा साहेब एक तरी ओवी अनुभवावी हा साधू संतांनी आपल्या सर्वांना बोध केला. आणि म्हणून हरिमात्रा घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावी. आणि हे पथ्य या ठिकाणी आल्यानंतर अंगावर शाळे येतात. संत कृपा झाली, इमारत फळाली. भावभक्तीच्या भरात नाचवी करत, हरिनामाच्या दारात लागले पाणी वावया. लागले पाणी वावया. वावया हो पाणी वावया. तुकोबांच्या तारल्यावर आणि म्हणून ही वाणी आहे देवाधिकांची, ही वाणी आहे वेदाची, ही वाणी आहे साधू संताची. ज्या वाणीला कधी भंग नाही ती ही वाणी. आणि म्हणून तिचं नाव आहे अभंग वाणी. काळाच्या ओघात कलियुगामध्ये साहेब अनेक गाणी आली, अनेक गाणी गेली. काल गाणं आलं, आज गाणं टिकलं, उद्या गाणं गेलं. परंतु साधू संतांची वाणी मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती अभंग आहे. म्हणून पाऊण सिलबात गुरु कृपा आहे त्यात राम कविरत यात. वरणी तो कवन न्यावया हो कवन न्यावया. अम्माशाही राज्य सद्गुरु नमन, संत नमन. आणि यानंतर आत्मज्ञानी गणपत बाबांचं एक पद. प्रपंच करून परमार्थ साधावा, आत्मसुखाचा लाभ घ्यावा, तरीच मानव जन्म आला यावा. मी कोण, मी आलो कुठून, मला येऊन करायचं काय, म्हणजे परमार्थ. म्हणून साहेब भाग्यात असल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. ही फुगडी सारखी चाललेली आहे, ती आहे कर्म आणि दैव. एक तर आपलं कर्म हरिनामाच्या बँकेमध्ये नाम दान करा जमा. आपलं कर्म पाहिजे तसं.
पैसे वाचवतो, बँकेमध्ये ठेवतो, त्या मुद्दलीला व्याज मिळतं आणि आपल्याला लाभ होतो. काही काळ मात्र ठेव ठेवावी लागते. ही हरिनामाची ठेव ठेवल्यानंतर जो लाभ आहे तो मात्र महालाभ आहे. म्हणून महाराज भक्तीचे व्याज देईल हरी तो येईल निजनामा, ही हरिनामाची जमा शेवटी येईल आपल्या कामा, ही हरिनामाची जमा. शेवटी येईल आपल्या कामा, ही हरिनामाची जमा. शेवटी येईल आपल्या कामा. म्हणून या ठिकाणी सेवेसाठी थोडेसे पद सर 10 मिनिटं. दर सोमवार मूळ मार्गाचा, दर सोमवार मूळ मार्गाचा, मूळ मार्गाचा सारा नाटका पसारा वसरेल पुरं माये तारे हाय राजी जी राजी, राजी रव राजी. हरी 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 हरी. मी आणि माझं हे सोडल्यानंतर जसं पाण्यामध्ये मीठ विरघळतं, पाण्यामध्ये साखर विरघळते, पुन्हा ती राहत नाही वाळूंज महाराज, तसं साधू संतांच्या जवळ आल्यानंतर माझं मी पण निघून जातं आणि जी अवस्था प्राप्त होते तिचं वर्णन या अभंगवाणीमध्ये आलेलं आहे. दर सोमवार मूळ मार्गाचा सारा लटका पसारा वसरेल पुरं माये. तारे हाय राजी जी राजी, राजी रव राजी. हरी 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 हरी. म्हणून साधू संतांनी फार सुंदर वर्णन केलं. आपण सगळे पाहुणे आहोत. तू पाहुणा मी पाहुणा, सगळे इथे पाहुणे आहोत. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये आपण राहिलो आणि या मायाजाळामध्ये आलो. पण मला सुंदर असा नरदय कशासाठी दिला भगवंतानं, हा मात्र महत्वाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर डॉक्टर महाराजांसारख्या साधू संतांच्या चरणी लागल्यानंतर मात्र त्याचं उत्तर मिळतं. हे जीवन किती सुंदर आहे, हे जीवन किती हिरवगार आहे, मी कशासाठी आलोय आणि मला येऊन करायचंय काय, याचं उत्तर साधू संत. ही जी चावी आहे या खजिन्याची चावी डॉक्टर महाराजांकडे आहे आणि ते कुलूप उघडल्यानंतर आतमध्ये जे आहे ते मात्र महानंदाचा लाभ आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहोत. हे सानिध्य आपल्याला लाभत आहे. वाघवी सिक्का नामाचा तर ईश्वर चरण उद्धार होईल जीवा. तारे हाय राजी जी राजी, राजी रव राजी. हरी 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 हरी. पुन्हा जन्म नाही रे याचा. महाराज या जन्मामध्ये आपण मनुष्य देहाला प्राप्त आहोत, परंतु पुढं मनुष्य देह प्राप्त होईल पुढच्या जन्मी याची शाश्वती कुणालाही नाही. भूतकाळामध्ये काय झालंय हे आपण सर्व ज्ञात आहोत, चालू काळाबद्दलही ज्ञात आहोत, परंतु पुढे काय होणार आहे याविषयी मात्र अज्ञात आहोत. मात्र साधू संतांच्या संगती लागल्यानंतर त्रिकाळाचं ज्ञान त्या जीवाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून पुन्हा जन्म नाही याचा, पुढे कठीण योनी फेरा 84. तारे हाय राजी जी राजी, राजी रव राजी. हरी 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 हरी. लहान बाळ 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये राहिलं. आधी
निराकार निर्गुण असणारा गोळा, ज्याला आकार नाही असा गोळा, त्याला आकार देणारा तो भगवंत. पहिल्या महिन्यामध्ये निरंजन गोळा, दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला डोळे आले चंद्र सूर्य मच्छिंद्र रोकडे महाराज. तिसऱ्या महिन्यामध्ये त्या गर्भाला तोंड आलं, हनुवटी आली, कान आले. धन्य देवराया, कसे रचिले मंदिर, कसं मंदिर रचलंय देवानी. हे आधी केला कळस, आधी इथून वर कळस केला, मग रचला पाया. धन्य देवाची करणी, नारळाच्या आत पाणी. चौथ्या महिन्यामध्ये 4 देह आले, 5व्या महिन्यामध्ये पंचतत्व आली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. प्रत्येक तत्वाने 5-5 गुण दिले. ही हाडं तयार झाली, हे चर्म कातड तयार झालं, हा देह तयार झाला. 360 हाडांचा पिंजरा तयार झाला. 6व्या महिन्यामध्ये षडदर्शन आली, 7व्या महिन्यामध्ये सप्तधातू आले, 8व्या महिन्यामध्ये अष्टपाकुळका. त्यांनी देवाचा धावा केला, देवा मला याच्यातून सोडव, मी तुझं नाव घेईन. गर्भावस्थेमध्ये बाळाने देवाचा धावा केला. 9व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर आलं. महाराज, बाळ बाहेर आलं, परंतु ते रडत रडत आले. क्याव 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 क्याव. हे देवा, मी कधी म्हटलं होतं तुझं स्मरण करीन, कारण माया भ्रांतीमध्ये पडला. साधू संतांनी सांगितलं, हे बाळा, तू रडत बाहेर आला, पण अशी काही करणी कर जीवनामध्ये तर सगळं याच्या उलट होईल. रडत बाहेर आला, जाताना तू हसत जाशील, येताना तू रडत आला, सगळं जग हसत होतं, पण जाताना याच्या उलट होईल, सगळं जग रडन, तू मात्र हसत जाशील. म्हणून कल्पना फिरे गरगरा, वासनाही आवरून धरा. आशा मनाशाचा गुंगरा, तशा इंद्रिय मनावरा. आशा, मनशा, तृषा, इच्छा, वासना कधी आकळतील महाराज? डॉक्टर महाराजांसारख्या साधू संतांच्या चरणावर लागल्यानंतर हे सगळ्या मावळतील. आणि म्हणून आमचे गुरुमाऊली नेहमी म्हणायचे, मुंडाय आदी मना, मुंडाय मुंडाय आदी मना, मुंडाय मुंडा मुंडा आदी मना, मुंडा. मनावरी तोच शुद्ध बीज संत जाणीले. म्हणून प्रसन्न को साधनाचा, ते दिती नाश करून अवघ्या कर्मा. तू अभंग ईश्वर खरा, अचळ, अमळ, आढळ, अविनाश, अव्यक्त, निराकार, निर्गुण असणारा परमात्मा सगुण झाला. माऊली, परमात्मा निर्गुणतेचे सगुण झाले, आले आकाराशी. कोणासाठी आकारात यावं लागलं? अमूर्त ते मूर्त झालं. कोणासाठी? तुम्हा आम्हा सर्व भक्ताच्या उद्धारासाठी. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या ज्यावेळी धर्मावर ग्लानी आली, संकट आलं, त्याच्यावेळी देवाला यावं लागलं. तुम्हा आम्हा भक्ताच्या उद्धारासाठीच अवतार घ्यावा लागला. म्हणून तो अभंग ईश्वर खरा, अवखरा ईश्वर खरा. हा देह केला उत्पन्न धन्य ईश्वर. जरी आपण मायाजाळामध्ये गुंतलो, मायेमध्ये आपण वेढलो, परंतु भगवंताला सुद्धा अंश रूपाने या देहामध्ये यावं लागलं.
देह हे साधन आहे. मनुष्य देह जन्म पुन्हा परत नाही. हे साधन आहे. हे साधन आहे भगवंताच्या प्राप्तीचं. सज्जनो, जशी गावाला तटबंदी आहे आणि त्या तटबंदीमधून जाण्यासाठी एकच महाद्वार आहे. जन्म अनेक आहे, परंतु भगवंतापर्यंत जाण्याचं जे महाद्वार आहे ते फक्त मनुष्य ते आहे. आणि ते अशा साधू संतांच्या रूपामध्ये आपल्याला प्राप्त होत असतं. ऐशेचे भाग्यवंत नर आवडते फार प्रभू त्यांच्यावर कृपा करी. मन इंद्रिय नारायण आत्मजीवन आतबाहेरी. ऐशी अगाध ज्याची लीला परी तो कठीण ना कोवळा. तो कठीण आणि कोवळा. मच्छिंद्र महाराज त्याचं वर्णन साधू संतांनी कसं केलंय पहा. किती कोवळा आहे, फुलापेक्षा सुद्धा कोमल. किती कठीण आहे, वज्रापेक्षाही कठीण. पाण्याहून पातळ, ब्रह्मांडाहून थोर. अजब हरिहर पारख कर. तू अभंग ईश्वर खरा, हा देह केला उत्पन्न धन ईश्वर. साऱ्या पिंडात भरला वारा, भरला वारा. आपण चालतो, बोलतो, सर्व क्रिया करतो. ही वाणी दिली आपल्याला. मुख्य प्राण्यांना बोलता येत नाही. मनुष्याच्या वाट्याला एवढं ही अमृताची धार दिली. बाळ जन्माला आलं, त्याच्या मुखातून वाणी बाहेर पडली. उ म. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या भावी भक्त रासकर कासूबाई सास यांच्याकडून 101 रुपये मौलिककडून आलेला आहे. धन्यवाद. शांताबाई फक्कड मोसे गुणोरे याही माऊलींकडून 101 रुपये पारितोषिक आलेले. धन्यवाद. साऱ्या पिंडात भरला वारा, भरला वारा. मुख्य कामदार गडी 36 दिनवारा. मध्ये जीव रंगला खरा, परब्रह्म दशमे द्वारा. बिकट मार्ग त्रिकुटाचा, मुनमुनीवर झेंडा झळके ओंकारा. भगवानचं तिसरं चरण. वंदावे गुरुचे पायी, वंदावे गुरुचे पायी, गुरुचे पायी, गुरुचे पायी. आत्मज्ञान वाचून वळत फळावे. करताही जन्माची सोयी. आणि म्हणून साधू संतांनी बोध केला. म्हणून महाराज आपली सोय आपणच करायची आहे. आपली सोय करायला दुसरं कोणी नाही. म्हणून करताही जन्माची सोयी. सोड मायेचे भांडवल निज रूप व्हाय. दृश्य दृश्य केले लवला आहे, दर्शन रूपी हे राहे. असा मार्ग सद्गुरूचा, सद्गुरूचा. येणे जाणे खुंटले प्रेम माहे. सज्जनो,
जन्माला येणे आणि जाणे, म्हणून हा देह किती मौल्यवान आहे. चाललेला क्षण परत नाही, चाललेली वेळ पुन्हा परत नाही, चाललेला दिवस सुद्धा परत नाही. आज हा पर्वणी काळ आहे. या पर्वणी काळामध्ये आपण साधून घ्यायचंय. वळण महाराज वाती गंगा दारामध्ये आहे, आपण फक्त हात धुवून घ्यायचे, असं भाग्य असतं. म्हणून वस्ताद म्हणे भीमराज, म्हणे भीमराज, म्हणे भीमराज, हे गुरु वाचून कोण सांगले. नको वागू व्यर्थ वज, मी आणि माझं हे वज एकदा खाली गेलं की पुढचा लाभ सगळा निश्चित जीवाला होतो. म्हणून नको वागू व्यर्थ वज, थोड मायेचे भांडवल धरविला. नित्य रोज एकमय स्वरूप सज, येणे जाणे टाकले वज, प्रसन्न झाले सावताळ राज. कवी कटाव गणपतीचा रणसंग्रामी भिडे बाण दसरा. जात असताना हा जो धर्म मंडप आहे, महाराज हा महाराष्ट्र उभा राहिला साधू संतांच्या विचारावर. हा महाराष्ट्र उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर. कारण महाराजांना मार्गदर्शन केलं जगद्गुरु तुकोबारायांनी. महाराजांना मार्गदर्शन घडलं राजमाता आऊसाहेब जिजाबाई. गर्भामध्ये जे संस्कार झाले, लहानपणी रामायण महाभारत भीम अर्जुन हे महाराजांच्या वरती जे बिंबलं गेलं आणि या स्वराज्याची निर्मिती झाली. मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आज एवढं वैभवशाली साहेब ही धर्म परंपरा जी महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती टिकून राहिली, याच्या पाठीमागे शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून 1-2 मिनिटाची शिवाजी महाराजांची वंदना आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. आई भवानीचा देण महाराज आशीर्वाद होता. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, सर्व साधू संतांचे आशीर्वाद, देवादिकांचे आशीर्वाद, हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी जगासाठी दिली. शिवाजी महाराजांनी सुद्धा वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराला हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा, देवाची इच्छा, हा महाराष्ट्र उभा राहावा. म्हणून आई भवानीचं देण रायरेश्वरी केला प्रण. आई भवानीचं देण रायरेश्वरी केला प्रण, केले स्वराज्य निर्माण.